राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने एक बार फिर कांग्रेस पर तीखा हमला बोला है। नागपुर में पत्रकारों से बात करते हुए कहा कि कांग्रेस नेताओं ने अपने कार्यकर्ताओं को अधर में छोड़ दिया है। कोई नेता किसी को देखना नहीं चाहता, इस कारण कार्यकर्ता कांग्रेस को छोड़कर महायुति में शामिल हो रहे हैं। 2029 मध्ये काँग्रेस पार्टी किंचित होणार आहे। देशातली सर्वात लहान पार्टी काँग्रेस असणार। काँग्रेसमध्ये विसंवाद आहे, म्हणजे कोणी कोणाशी बोलायला तयार नाही, कोणी नेते एकामेकाचं तोंड पाहायला तयार नाही। आणि त्यामुळं जेव्हा तुमचा संवाद तुटला, जेव्हा विसंवाद तयार झाला, तेव्हा परिवार असो की घर असो की फॅमिली असो की पक्ष असो, तो तुटणारच आहे। कार्यकर्त्याला काय वाटतं, कुठल्याही कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी आपल्याशी रोज त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये हजर उभं राहिलं पाहिजे। आज काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मागे महाराष्ट्रातला कुठलाही काँग्रेसचा नेता उभा नाही। कार्यकर्ता वाऱ्यावर सुटलेला आहे, कार्यकर्त्याला कोणी विचारायला तयार नाही आणि म्हणून काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये, शिवसेनेमध्ये, राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करता है और कांग्रेस पार्टी रोज छोड़ता है। चुनाव में महिलाओं के बीच अपनी सरकार की उपलब्धियों को साझा करते हुए बावनकुले ने कहा कि राज्य की 2.5 करोड़ महिलाओं के लिए किए जा रहे कार्यों के कारण वे लगातार समर्थन दे रही हैं। लाडक्या बहिणी 2.5 कोटी लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र सरकारने, जसं छत्तीसगड सरकारने, मध्य प्रदेश सरकारने मजबूतीने 25 वर्ष योजना सुरू ठेवली आहे। आमचं सरकार लाडक्या बहिणीची योजना जोपर्यंत आमचं सरकार चालू ठेवणार आहे आणि या योजनेला अजून मजबूत होणार आहे। या योजनेला अधिक मजबूत करण्याचं काम आम्ही करणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहे।